हल्ली तर त्याचंच एवढं हे झालं आहे की योग आणि याग आणि मेडिटेशन बघतो आणि खरा मार्ग बाजूला राहिला. खरा म्हणजे कर्मभक्ती ज्ञान हा मार्ग बाजूलाच राहिला की जो सर्व ऋषीमुनी जो वेदामध्ये सांगितलेला आहे. 84 लक्ष योनीतून गेल्यानंतर हा मनुष्यदेह एवढं दुर्लभ आहे. दुर्लभम त्रयमेते शाम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संशय हा ही 3 गोष्टी दुर्लभ आहे. तसं धन्यो गृहस्थाश्रम, गृहस्थाश्रम धन्य झाला पाहिजे आणि गृहस्थाश्रमातच आपल्याला भक्ती करता येते, नाही तर नाही येत करता. आणि आता कलियुगात धर्म राहिलाच नाही, तो एकाच पायावर आहे गृहस्थाश्रमाच्या. पूर्वी 4 पायावर धर्म असून काय ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम असे 4 आश्रम आणि ते सुद्धा पॉवरफुल होते. श्री गुरुदेव दत्त. विमर्श बाय मयूर आडकर या यूट्यूब वाहिनीच्या श्री अवधूत दत्त ज्ञानपीठ या दत्त जयंती विशेष आध्यात्मिक प्रवचन मालिकेत तुमचं स्वागत. श्री निजधामानंद स्वामी डॉक्टर चंद्रशेखर आष्टीकर हे दत्तात्रय संप्रदायाचे अधिकारी सद्गुरू आहेत. अखंड अशी गुरुशिष्य परंपरा त्यांच्या मागे आहे. श्री गुरुदेव दत्त, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री यशवंत देव मामलेदार, श्री पद्मनाभाचार्य स्वामी, श्री गजानन स्वामी बोरकर, श्री अवधूत स्वामी महाराज अशी सद्गुरू परंपरा लाभलेले एक उच्च विद्याभूषित प्राध्यापक, प्राचार्य, मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर तसेच मानव संसाधन विषयातील विद्या वाचस्पती आहेत. श्री निजधामानंद स्वामींचे खापर पणजोबा श्री संत केशवदास महाराज हे नाथ संप्रदायाचे मोठे योगी सिद्ध पुरुष. नागपूरपासून जवळ असलेल्या मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे त्यांचा मठ आहे. धाव पाव बा सद्गुरु राया, रत्न खचित हे काया वाया, पारखिता तुझ निगम बोलती, कदापि ना सोडी तव पाया. ह्या खापर पणजोबांच्या पदाने त्यांच्या जीवनात आध्यात्मिक क्रांती घडवून आणली. श्री संत केशवदास महाराजांचे सद्गुरू श्री शिवनाथ निरंजन यांच्या नागपूर येथील समाधी मंदिरात केलेल्या उत्कट प्रार्थनेचे इच्छित फळ त्यांना मिळाले. एअर इंडियामध्ये नोकरी मिळाली आणि त्यांनी मुंबई गाठली. मुंबईत सद्गुरू श्री अवधूत महाराजांशी झालेल्या एका अवचित भेटीचे रूपांतर साक्षात्कारात झाले आणि ते दत्त संप्रदायाच्या कार्यात 45 वर्ष अखंड मग्न झाले. श्री अवधूत स्वामी महाराजांच्या सानिध्यात त्यांना साक्षात श्री दत्त गुरूंचा सहवास, संवाद आणि सत्संग लाभला. श्री भगवद्गीता रहस्य आणि सद्गुरू बोधाचा गाढा अभ्यास हा त्यांचा ध्यास बनला. 45 वर्ष श्री अवधूत स्वामी महाराजांच्या कार्यात अखंड सेवा केल्यानंतर सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे लोककल्याणाचे कार्य निस्पृहपणे सुरू केले. श्री निजधामानंद स्वामींकडून दत्त संप्रदायाची दीक्षा घेतल्यावर अनेक शिष्यांना आध्यात्मिक दिव्य अनुभूती आणि सांसारिक सुखाची प्राप्ती झाली आहे. श्री भगवद्गीता रहस्य व दत्त संप्रदायातील गुह्य ज्ञानाच्या प्रसाराने समस्त मानव जातीचे कल्याण करणं हा श्री निजधामानंद स्वामींचा ध्यास आहे. तर या श्री दत्त संप्रदायात सामील व्हा. श्री निजधामानंद स्वामी डॉक्टर आष्टीकर यांच्या गुरुशिष्य परंपरा ह्या प्रवचन मालिकेचा हा दुसरा भाग. चला तर ऐकूया श्री निजधामानंद स्वामींचं प्रवचन. श्री गुरुदेव दत्त. ओम अवधूत सदानंद परब्रह्मस्वरूपिणे विदेह देहरूपाय दत्तात्रेय नमोस्तुते. ते रुभुक्षानंद असे त्यांच्या ठिकाणी दोन्ही गोष्टी होत्या. ते विदेहमुक्तही होते आणि त्याचबरोबर त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे की गुरुशिष्य परंपरा त्याचं रक्षण करणं हे त्यांचं मुख्य ध्येय होतं. की गुरुशिष्य की कोणी दिसला असा होत करू तर त्याला आपण
ज्ञान देऊन त्याला पूर्ण करायचं, असं त्यांचं एक हे होतं. आणि म्हणून ते असं फिरत असताना, त्यांची अशी कथा आहे की ते असं फिरत फिरत जात असताना पौलस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये पौलस्त्यांचा जो पुत्र होता तो तिथे वेद पठण करताना दिसला. तो वेदाचं पठण करत होता आणि त्याच्या एकंदर त्यांनी बघितलं त्याच्याकडे, तेव्हा त्यांना लक्षात आलं की हा बुद्धिमान मुलगा आहे, वेद पठण करतो आहे. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे हा एवढा बुद्धिमान मुलगा आहे, याला तर ज्ञान झालं पाहिजे. आणि हा नुसतं वेद पठण करेल, योग्य करेल, योगाच्या काही क्रिया असेल करेल, क्रियायोग करेल, आणखी काय करेल, तर याचं म्हणलं हे फुकट जाईल हा. आणि म्हणून त्यांना खूप तळमळ निर्माण झाली. बघा त्या काळापासून सुद्धा योग याग क्रिया वगैरे हे जे आहे ना, योग याग विधी येणे नोय सिद्धी, वायाची उपाधी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, हे वायाची उपाधी आहे. आणि हल्ली तर त्याचंच एवढं हे झालं आहे की योग आणि याग आणि मेडिटेशन आणि खरा मार्ग बाजूला राहिला. खरा म्हणजे कर्मभक्ती ज्ञान हा मार्ग बाजूलाच राहिला की जो सर्व ऋषीमुनी जो वेदामध्ये सांगितलेला आहे. वेदामध्ये योग मार्ग कुठे आहे? अगदी थोडंसं काहीतरी असेल, जे लोक अगदीच ज्यांना जंगलात जाऊन बसायचं आहे, ज्याला बाकी काहीच करायचं नाही आहे, या जगाशी काहीच संबंध नाही, त्यांचं गोष्ट वेगळी आहे. परंतु इतरांनी योग करण्याचं काही त्याच्यामुळे आपल्या ग्रंथामध्ये दिसत नाही. वेदामध्ये कुठे? वेदामध्ये काहीच नाही आहे म्हणाले योगाचं. अगदी थोडासा उल्लेख आला असेल कुठेतरी, एवढाच कामापुरता, पण बाकी काही त्याच्यावर भर दिलेला नाही. कर्म भक्ती ज्ञान ह्या त्रिकांडी वेद याच्यावर भर दिला आहे. आणि हे सर्व याच्यामुळेच ब्रह्म साक्षात्कार होतो, याच्यामुळेच पूर्णत्व प्राप्त होतं. आणि म्हणून त्यांनी तिथे बघितलं त्या निदाघाला की तो वेद पठण करतो आहे, योगयाग करतो आहे, प्राणायाम करतो आहे, काय करतो आहे. आणि त्यांच्या लक्षात आलं की हा एवढा होतकर मुलगा आणि हा वेद पठणात तिथे गुंतून पडला आणि हे योगयाग क्रियामध्ये गुंतून पडला, तर हे कसं होणार? तर म्हणले याचं काहीतरी कल्याण करायला पाहिजे आपल्याला. आणि म्हणून त्यांनी त्या निदाघाला सांगितलं, अरे म्हणाले हे वेद पठण करून तुला काय होणार आहे? म्हणा आत्मसाक्षात्कार प्राप्त होणार नाही, तुला ज्ञान होणार नाही. कारण तुला परमेश्वराने जे अमूल्य जीवन दिलेलं आहे, मनुष्याचं जीवन, मनुष्य देह एकदाच मिळतो, वारंवार तो मिळत नाही. मिळतं लख 84 फेरे फिरकर सुंदर नर्दन पाया, कमलमुख राम भजन को दिया. तेव्हा 84 लक्ष योनीतून गेल्यानंतर हा मनुष्य देह एवढं दुर्लभ आहे. दुर्लभम त्रयमेते श्याम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संशय, ही 3 गोष्टी दुर्लभ आहे. मनुष्य देह मिळणं हे दुर्लभ आहे. त्याच्यानंतर मुमुक्षत्व, मनुष्य देह तर सगळे आहेत, परंतु मुमुक्षत्व म्हणजे मला याच्यातून आत्मसाक्षात्कार व्हावा, आत्मज्ञान व्हावं, परमेश्वराशी मी एकरूप व्हावं. ही जी मुमुक्ष, याला मुमुक्ष असं म्हणतात. मनुष्यत्व मुमुक्षत्व, काही लोकांच्या ठिकाणी असं मुमुक्षत्व, मग ते शोधतात की कोणाकडून आम्हाला ज्ञान मिळेल. आणि मग त्यांना ज्यांना खरी तळमळ असते त्यांना खरे सद्गुरू मिळतात. मग खरं खोटं नेहमीच आहे या जगामध्ये, खरं खोटं नेहमीच आहे म्हणाले. जसं सोन्याचे दागिने आहे, सोन्याच्या दागिन्याची दुकानं आहे, तशीच इमिटेशन ज्वेलरी आहे. मग इमिटेशन ज्वेलरीची दुकानं तर जास्ती चालतात का? अफोर्डेबल की लोकांच्याकडे पैसा आहे तेवढ्यात पटकन ते घेता येतं आणि दिसतं पण चांगलं, चमकदार दिसतं, इम्प्रेसिव्ह दिसतं. पण जर तुम्हाला खरोखर सोन्याचं घ्यायचं असेल तर त्या सोन्याच्या दुकानात जास्त लोक नसतात. हां, लग्न सराईच्या वेळेला वगैरे असतील, पण लोकांना ते परवडत नाही ना, त्याच्यामुळे ते नसतात. तसं म्हणाले खरं सत्य ज्ञान सांगणारे सद्गुरू आहेत, पण त्यांच्याकडे येणारे किती लोक आहेत? फारच कमी. कारण लोकांना तर पटापट पाहिजे, लवकर त्यांना सिद्धी पाहिजे, काय अमुक पाहिजे, कारण भौतिक त्यांना सगळं पाहिजे. आणि म्हणून ते जिथे पटापट मिळतं तिथे जातात. आणि म्हणून त्या निदाघाला त्यांनी सांगितलं, तू आपलं जीवन फुकट घालवतो आहेस म्हणा. मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संशय, म्हणजे महापुरुष त्याला भेटतात, सद्गुरू त्याला भेटतात, तेव्हा त्याला तो साक्षात्कार प्राप्त होतो, त्याच्या जीवनाचं कल्याण होतं. तेव्हा म्हणले तू आपलं जीवन फुकट घालवतो आहे म्हणाला. तर मग म्हणलं मी तुमच्याबरोबर येतो. बघा त्याचं ज्याला तळमळ आहे तो कसा तो असं नाही म्हणाला, मग बरं सांगा मला इथे तुम्हाला काय सांगायचं आहे ते काय. मग मी आपल्या आईवडिलांना कसं सोडू? आम्हाला लोक म्हणतात आईवडिलांना कसं सोडायचं? अरे आम्हाला सोडायचं नाही असं नाही, सोडायचं नाही, पण त्यांचं व्यवस्थित करायचं, पण ते अडकूनही बसायचं नाही ना.
तू त्याच्यात अडकूनच बसला तर तू इकडे येशील कसं आणि तुला हे माहिती होईल कसं? त्यांचं तू व्यवस्थित कर, असं काही नाही म्हणाला. पण एवढे व्यवस्थित करू नको की तू त्याच्यातच कायम अडकून पडशील. काय व्यवस्थित झालं की तू मुख्य हे करायचं तुला. तसं जर निदाघाला असं वाटलं असं की त्यांनी असं म्हटलं असतं की पण माझे आईवडील आहे, हे आहे, अमका आहे, टमका आहे, मी कसं काय करणार? तर ते म्हणाले मग ठीक आहे भाऊ, तुझं बघ. काय मला काय सांगायचं होतं ते तुला सांगितलं. तर त्याला तो तयार झाला. तर म्हणले मी तुमच्याबरोबर येतो. सत्संगती महापुरुष संशय, हा त्यांच्या आश्रयाखाली राहणं हे महत्त्वाचं आहे म्हणत. तर तो त्यांच्याबरोबर निघाला आणि ते काय सगळीकडे त्यांची भ्रमण असायचं. तर त्यांच्या मागोमाग त्यांची सेवा करत करत तो बराच काळ राहिला आणि तिथे त्याला त्यांचा सगळा अनुभव आला. त्यांनी त्याला ज्ञानही सांगितलं, व्यावहारिक ज्ञानही सांगितलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आता तू असं कर की म्हणाले तू परत घरी जा आणि तू लग्न कर आणि गृहस्थाश्रम कर. बघा आता त्या काळ, तो काळ किती जुना होतो. एवढ्या जुन्या काळी जर गृहस्थाश्रमाचं एवढं महत्त्व होतं, सर्व ऋषी मुनी आपले गृहस्थाश्रमी होते. काय आम्ही महाराजांच्याकडे आलो तेव्हा महाराजांच्याकडे कार्यक्रम वगैरे व्हायचे. महाराज आम्हाला सांगायचे तू काव्य कर, आम्ही काव्य करायचं. म्हणायचे कधी बोल, तू काय तुला अनुभव आले, आम्ही बोलायचं. एकदा असं बोलत असताना एका कार्यक्रमामध्ये आम्ही म्हटलं की आम्हाला वैराग्य कधी येईल काही कळत नाही, वैराग्य आलं पाहिजे आपल्याला, वैराग्य आलं पाहिजे. तर आम्ही त्या वैराग्यावर एवढं बोलत होतो तेव्हा महाराजांनी आम्हाला सांगितलं मध्ये, म्हणले तुझ्या लग्नाची आता तयारी करायची, तुझं लग्न करायचं. आणि महाराजांनी आमचं लग्न करून दिलं. आमचे आईवडील नंतर आले. आमच्या आईवडिला काही पत्ता नव्हता, सर्व आमच्या महाराजांनी केलं. तेव्हा महाराज म्हणले अरे लग्न करायचं. ती ही पूर्वापार पद्धत आहे. कधी ऋभू ऋषी म्हणजे कुठला काळ? कृतयुगातला काळ आहे. आणि तेव्हा धन्यो गृहस्थाश्रम सानंदम सदनम सुहास्य वदनम कांता मृदू भाषिणीम. काय तसं धन्यो गृहस्थाश्रम धन्य झाला पाहिजे. आणि गृहस्थाश्रमातच आपल्याला भक्ती करता येते, नाही तर नाही येत करता. गृहस्थाश्रमात करता येते, गृहस्थाश्रम नाही तर नाही. आम्हाला बऱ्याचदा असं संधी येते, कुठल्या तरी आश्रमात, अमुक आश्रमात बोलवतात प्रवचन करायला, किंवा आम्ही काही त्यांची पुस्तकं वगैरे लिहितो. रामकृष्ण आश्रमात आम्ही गेलो होतो, तिथे आमचं प्रवचन झालं होतं. त्यांचे मठाधीश होते, त्यांच्याशी आम्ही बोललो. त्यांनी आम्हाला 15 दिवस ठेवून घेतलं तिकडे कोचीच्या मठामध्ये 15 दिवस. आणि त्यांच्या बाजूला ते मठाधीश जे होते त्यांच्या बाजूला आमची खुर्ची. आम्ही गृहस्थाश्रमी, ते संन्यासी. पण त्यांना माहिती होतं की यांच्याकडे काय ज्ञान आहे. आणि त्यांना जे त्यांच्याशी रोज चर्चा व्हायची, सकाळ संध्याकाळ चर्चा करायची. आणि ते जाणून घ्यायचे, ते नुसतं ऐकत राहायचे. कधी कधी नुसतं प्रश्न विचारायचे, आम्ही असं बोलायचं आणि ते ऐकायचे. आणि त्यांना जे काही प्रश्न ते प्रश्न विचारायचे आणि ते त्याचं समाधान करून घ्यायचे. त्यांना एवढा आनंद होत होता. 15 दिवस मी तिथे राहिलो. आता खरं ते एवढ्या मोठ्या मठाचे मुख्य, परंतु त्यांना आमच्याकडून काही काही गोष्टी माहिती करून त्यांना लक्षात आलं की हे वेगळं आहे, हे वैशिष्ट्य काय आहे. हेच तर गुरुशिष्य परंपरेचं वैशिष्ट्य आहे की आम्ही अनेक मोठे ठिकाणी, आमच्या महाराजांनी सांगितलं अरे तू कुठेही जाशील ना, तुझ्या ठिकाणी माझं ज्ञान होईल म्हणाल. आणि तू कुठेही जाशील तर तुला सगळे लोक तुझ्याकडून ज्ञान घ्यायला आतुर राहतील म्हणाल आणि तुझं ऐकतील, असं महाराजांनी आम्हाला सांगितलं. तर ते खरं झालं. सद्गुरूंनी जे काय म्हणतात, कृपा ज्याला म्हणतात, सद्गुरू ज्ञान तर देतात, पण त्याच्यावर जेव्हा त्यांची कृपा होते, त्या कृपेचा अनुभव आम्ही घेतला बऱ्याच ठिकाणी. बऱ्याच मठात आम्ही गेलो, बऱ्याच ठिकाणी आम्ही गेलो. तेव्हा तिथे रुभुक्षानंद त्यांनी त्या निदाघाला सांगितलं, की तू आता घरी जा, माझ्याबरोबर बरंच फिरला, तुला बरंच अनुभव आला, या जगाचा अनुभव तुला दिला. पण नुसता जगाचा अनुभव घेऊन तर हे पूर्ण नाही म्हणले, तर तू जीवनाचाही अनुभव घेतला पाहिजे. जगाचा अनुभव झाला, आता जीवनाचा अनुभव घे. मग जीवनाचा अनुभव घ्यायचा, तू वडिलांकडे जा, तिकडे ते लग्न कर आणि गृहस्थाश्रमात तू स्थायिक हो, गृहस्थाश्रमाचा आश्रय कर. बघा आजकालच्या लोकांना किती ह्याच्या धडा घेण्यासारखी गोष्ट आहे. बघा
हे कृतयुगातली गोष्ट सांगतोय आपण काय. आणि आता कलियुगाचा धर्म राहिलाच नाही, म्हणजे तो एकाच पायावर आहे गृहस्थाश्रमाच्या. पूर्वी 4 पायावर धर्म असून काय ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम असे 4 आश्रम, आणि ते सुद्धा पॉवरफुल होते, शक्तिमान होते. तेव्हा तो धर्म 4 पायावर उभा होता. आणि कलियुगात तर ते म्हणजे ब्रह्मचर्याश्रम तर गेलाच, खलास. आताचं वातावरण बघा ना तुम्ही, काय लिव्ह इन रिलेशनशिप आणि अमुक रिलेशनशिप आणि काय काय चाललं आहे, शाळांमध्ये काय शिकवत आहेत, सर्वच खतम करून टाकलं. ब्रह्मचर्याश्रम तर गेला म्हणा, गृहस्थाश्रम राहिला, निदान लग्न तरी करतात. पण अजून नाही म्हणले, त्याच्यातही एवढे विघ्न सुरू आहे, डिवोर्स घेणं, अमकट करणं, टमकं करणं. मग धर्म जगेल कसा म्हणाले. आणि संन्यासाश्रम, आम्ही एवढ्या आश्रमात नेहमी जात असतो, बघतो तो ते आश्रमातले संन्यासी लोक, त्यांना काम काही नाही, त्याच्यामुळे त्यांची पोटं एवढी मोठी आहे. मी एक कॉमन गोष्ट बघितली, आपण कोणाला टीका नाही करायची, परंतु तिथे त्यांना तसं परिश्रम किंवा असं काही नाही ना, त्याच्यामुळे ते अभ्यास करत असतात, सगळं बरोबर करत असतात, सगळं त्यांचं हे करत असतात, परंतु त्यांची पोटं एवढी मोठी झाली, काय त्यांना शारीरिक परिश्रम नाही, काही नाही. तेव्हा तिथे तो गृहस्थाश्रमातला जो असतो तो जास्त त्याला तो नियमामध्ये बांधलेला असतो. आणि सद्गुरू असतील तर आणखीन त्याला नियमामध्ये व्यवस्थित हे करून ठेवतात. पण निदान स्त्री आहे म्हटल्यानंतर पुरुष थोडंसं पुरुषावर नियंत्रण तरी असतं. तो अगदीच स्वतंत्र नाही होत काय. तेव्हा असं थोडंसं नियंत्रण राहण्यासाठी म्हणून सुद्धा धन्यो गृहस्थाश्रम असं सांगितलं. आणि गृहस्थाश्रमामध्येच हा भक्तिमार्ग सफल आणि संपूर्ण होतो, याच्याशिवाय नाही होऊ शकत म्हणाले दुसऱ्या कुठल्याही मार्गामध्ये. तेव्हा सर्व ऋषीमुनींनी गृहस्थाश्रमच आचरण केलं. तेव्हा त्याला सांगितलं निदागाला की तू जा. आणि निदाग हा रावणाचा काका होता, मुख्य सांगायचं म्हणजे. पौलस्त्य वंशात रावण हा राक्षस होता, त्याची प्रवृत्ती राक्षस होती. खरं तो ब्राह्मणच होता, पण त्याची वृत्ती राक्षसी असल्यामुळे तो राक्षस झाला. परंतु त्याचा निदाग हा काका होता आणि तो एवढा मोठा भक्त होता. तर त्याला लग्न करायला सांगितलं, त्याने लग्न केलं. आणि तो लग्न करून त्याला सांगितलं. परत एक आणखी महत्त्वाची गोष्ट आहे, त्याला त्यांच्या गुरूंनी सांगितलं काय, रुभुक्षानंदांनी सांगितलं की गृहस्थाश्रम कर, पण त्याच्यात त्याला कर्मयोग शिकवलं. तो कर्मयोगाला महत्त्व दे तू. मग हा कर्मयोग काय ते आम्ही सर्वांना शिकवत असतो. आमचं मुख्य कार्य काय की हा कर्मयोग म्हणजे काय आहे ते आमच्या या परंपरेत आमच्या सद्गुरूंनी शिकवलं आम्हाला संपूर्ण. ते आम्ही सर्वांना शिकवतो की ज्याच्यामुळे सर्व दुःखाचा अंत होतो. तेव्हा तो त्याला त्या काळी सांगितलं तू कर्मयोगाचं आचरण कर काय. आणि त्यांनी त्या कर्मयोगाचं आचरण केलं. आता कर्मयोग पहिला पार्ट झाला. वेदांत त्रिकांडी वेदाचं पहिलं काय आहे, कर्मयोग. त्याच्यानंतर उपासना म्हणजे भक्ती, आणि त्याच्यानंतर ज्ञान. कर्मकांड, उपासनाकांड, ज्ञानकांड. तर पहिल्या त्यांच्या भेटीमध्ये त्यांनी त्याला एवढं शिकवलं, एवढी त्याची अवस्था आणून ठेवली की गृहस्थाश्रम करून त्याच्यात त्यांनी त्याला कर्मयोगाचं ज्ञान दिलं. कर्मयोग त्याला करायला सांगितला आणि तो त्यांनी व्यवस्थितपणे कर्मयोग केला. तेव्हा बघा सद्गुरूंना की जी काळजी असते, सद्गुरू म्हणजे काय असतात, त्यांना आपल्या शिष्याची काळजी असते की तो पूर्ण झाला पाहिजे, त्याच्या हिताची चिंता असते. आणि म्हणून त्यांना लक्षात आलं की आता याचा कर्मयोगाचं हे पूर्ण झालं असेल, म्हणून ते परत त्याच्याकडे आले, फिरत त्याच्याकडे आले आणि त्याला भेटले. त्यांनी ओळखलं नाही. निदागाने बरेच वर्ष निघून गेली, त्याच्यामुळे त्यांनी ओळखलं नाही निदागाने. पण ह्यांनी त्याला ओळखलं. मग आता अतिथी घरी आला, बलिवैश्वदेव सुरू होता त्याचा. तेव्हा तो अतिथी आला की पूर्वी आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नपानं गृहे धन्यो गृहस्थाश्रमः आतिथ्यम शिवपूजनम निशिदिनम मिष्टान्नपानं गृहे असं म्हणतात, धन्यो गृहस्थाश्रमः. तेव्हा अतिथी आला असं बघून त्यांनी भोजन पाणी सर्व काही दिलं. त्यांना तृप्ती त्यांची केली. आणि मग त्यांनी ओळखलं नव्हतं. मग त्यांना प्रश्न विचारला. आता बघा प्रश्न तो कुठलाही जर विचारला
तरी संत सत्पुरुषांचं सद्गुरूंचं लक्ष असं असतं की ह्याला ज्ञान झालं पाहिजे. मग त्याला तो प्रश्न विचारता आला नाही, आध्यात्मिक प्रश्न त्याला आला नाही समजा, तर ते व्यावहारिक प्रश्नावरून त्याचं रूपांतर आध्यात्मिक प्रश्नात आणि त्याच्या उत्तरात करतात आणि त्याचं ज्ञान देतात. हे केवढं कौशल्य आहे त्यांचं. आणि हे कौशल्य त्या ऋषींच्या ठिकाणी एवढं दिसून येतं की त्यांनी सहज विचारलं. आपण जसं सहज एकाला विचारतो की तुम्हाला भूक लागलेली होती, तहान लागलेली होती, तर तुम्हाला भोजन व्यवस्थित झालं की नाही, भोजनाने तुम्ही तृप्त झालात की नाही, असं त्यांनी सहज विचारलं. हे सहज कोणी विचारेल ना. आणि हा साधा प्रश्न आहे, काय मोठा गहन प्रश्न नाही, पण याच्यातून त्यांनी त्यांना ज्ञान सांगितलं. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून तो प्रश्न धरून त्यांना माहिती होती का हा काही आध्यात्मिक प्रश्न विचारणार नाही आहे काय, त्याच्यामुळे याला आध्यात्मिक याच्यावर कसं आणायचं, याला ज्ञान द्यायचं कसं, तर त्यांनी तो त्यांचा व्यावहारिक प्रश्नच धरला. त्यांनी विचारलं काय की भोजन करून तुमची तृप्ती झाली की नाही काय, असं त्यांनी विचारलं. तर तेवढाच त्यांनी तो धागा पकडला आणि त्याला ज्ञान सांगण्याच्या 2 पद्धती आहे. त्या 2 पद्धतीने सद्गुरू ज्ञान सांगत असतात. म्हणजे आधी एका पद्धतीने, त्या पद्धतीने झाल्यानंतर दुसऱ्या पद्धतीने. तर त्याला अन्वय आणि व्यतिरेक पद्धती असं म्हणतात शास्त्रामध्ये. अन्वय व्यतिरेकाभ्याम, व्यतिरेक पद्धती आणि अन्वय पद्धती. तर आधी सद्गुरू व्यतिरेक पद्धतीने ज्ञान देत असतात. आणि व्यतिरेक म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला समजा अगदी सोपा शब्द म्हणजे ॲनालिसिस. सगळं ॲनालिसिस वेगळं वेगळं करून सांगणं, आधी सगळं वेगळं करणं आणि प्रत्येक गोष्टीचं ज्ञान सांगणं, याला व्यतिरेक असं म्हणतात, त्याला ॲनालिसिस असं म्हणतात. आणि मग हे ज्ञान त्याला पूर्ण झालं व्यतिरेकाने की मग अन्वयाचं ज्ञान त्याला देतात की अरे जरी मी हे सगळं वेगळं केलं तरी वेगळं नाही, हे सगळं मिळून काय आहे. त्याला आपल्या मॅनेजमेंटच्या भाषेत होलिस्टिक व्ह्यू असं म्हणतात. होलिस्टिक व्ह्यू म्हणजे सर्व बाजूनी सर्वांग परिपूर्ण जी गोष्ट होते. आधी एखादी गोष्ट वेगवेगळं करून दाखवतात आणि प्रत्येक वस्तूचं ज्ञान देतात, प्रत्येकाचं ज्ञान देतात आणि त्याला हे वेगवेगळं ज्ञान झालं की मग सांगतात, आता हल्लीच्या भाषेत म्हणतात जॉईनिंग द डॉट्स काय असं म्हणतात ना, की सगळे डॉट्स आता तुला दाखवले मी, ह्या सगळ्या प्रत्येक परिस्थितीवर प्रकाश तुला दिला, आता हे डॉट जॉईन कर. त्याला काय म्हणतात, अन्वय म्हणतात. अन्वय म्हणजे सिंथेसिस. महर्षी अरविंदांनी सिंथेसिस ऑफ योगा असं लिहिलेलं आहे, सिंथेसिस. तो अन्वय आणि व्यतिरेक, ॲनालिसिस अँड सिंथेसिस, ही पद्धती आपल्याकडे पहिलेपासून आहे. ह्या पद्धतीने सद्गुरू आपल्या शिष्याला ज्ञान देत असतात. म्हणून हे ज्ञान पुस्तकात नाही बाबा. हे अन्वय कसा करायचा, व्यतिरेक कसा करायचा, हे त्या आणि त्याची अवस्था कशी आली आहे, त्याला अन्वय ज्ञान देण्याची अवस्था कुठली आहे, त्याला कर्मयोगाचं ज्ञान देण्याची अवस्था कुठली आहे, त्याला अन्वय ज्ञान देण्याची अवस्था कुठली आहे, त्याला व्यतिरेक ज्ञान देण्याची अवस्था कुठली आहे आणि अन्वय ज्ञान देण्याची अवस्था कुठली आहे, हे सर्व ते जाणतात. त्याची अवस्था जाणून त्याप्रमाणे त्याला ज्ञान देतात. नाहीतर हल्ली लोक कुठल्याही अवस्थेत असतो आणि कुठलंही ज्ञान घेतो, असं होतं. त्याच्यामुळे सगळी गडबड होते. त्याच्यामुळे त्याच्या डोक्यात एवढं ज्ञान असतं की तो ज्ञान सांगत बसतो, त्याला अहंकार होतो. आणि अहंकार तर हा तो खूप वाईट म्हणाला काय भक्तिसूत्रात सांगितलं आहे काय, ईश्वरस्य अपि अभिमानद्वेषित्वात् दैन्यम प्रियत्वाच्य. हे ईश्वराला काही आवडतं ना आवडत नाही असं नाही म्हणालं, पण ईश्वराची पण आवड निवड एका ठिकाणी आहे. कुठे, ईश्वरस्य अपि अहंकारद्वेषित्वात्, अहंकाराचा द्वेष करतो, भयंकर द्वेष करतो. म्हणून कंसाला त्यांनी मारून टाकलं. त्याला काही विचारलं नाही, आता तुला मारू का काय करू काय. आणि रावणाला प्रभुराने बाण मारलाच आणि मारून टाकलं. त्याला विचारलं नाही, त्याच्याशी काही बोलणी केलेली नाही तिथे. कारण काय, तर म्हणले हा अहंकार हा मेल्याशिवाय काही उपयोग नाही आहे. आणि म्हणून ईश्वरस्य अपि अहंकारद्वेषित्वात्, अहंकार हा सर्व साक्षात्काराच्या आड येणारा अहंकारच आहे. आणि ज्ञानाचं एक बाजू चांगली आहे की त्याला परमेश्वराचं स्वरूप कळतं, ही बाजू चांगली आहे. पण दुसरी दुधारी तलवार आहे. ज्ञान ही दुधारी तलवार आहे. एक बाजू त्याला कळते, परमेश्वराचं महात्म्य कळतं, सद्गुरूचं महात्म्य कळतं, ग्रंथाचं ज्ञान कळतं. पण दुसरीकडे मला कळलं हा अहंकार, आणि मी ते दुसऱ्याला हा अहंकार होतो त्याला. का, तर सद्गुरू नाही म्हणून. सद्गुरू असते त्याला अहंकार नाही होत. तो म्हणतो माझं हे सद्गुरूंनी सांगितलं आहे, त्याला एवढा आनंद होतो. आम्ही कसं सांगतो, अरे माझं या ठिकाणी ज्ञानाने माझ्या सद्गुरूंनी दिलं आहे काय, मला त्याने असंच सांगितलं, मला त्याने असं सांगितलं. तसा मुलगा म्हणतो मला ना आईने एक अमुक खेळणं दिलं, मला अमुक खाऊ दिला. मग त्याच्या अहंकारानं एवढं
त्याला एवढं वात्सल्य, एवढं प्रेम असतं त्याच्यात. तर सद्गुरू शिष्य परंपरा संबंध जे आहे हे का आवश्यक आहे, तर त्याचं जे ज्ञान आहे ते सद्गुरूंच्या वात्सल्याने, प्रेमाने रसभरीत होऊन आलेलं आहे. आणि त्या तो रस पितो आणि त्याच्यामुळे ते आपोआप ते टॉनिक त्याच्या अंगी लागतं म्हणाले. तो टॉनिकच्या गोळ्या घेत नाही काय. तेव्हा असं ईश्वरस्यापि अभिमानद्वेषित्वा दैन्यम प्रियत्वा, जो असा हात जोडून जातो, नुसतं नाटक करतोच नाही, खरोखर त्याचा भाव असतो. आणि तो तेव्हा सद्गुरू त्याच्यावर प्रसन्न होतात आणि त्याला सर्व ज्ञान देतात आपण. तेव्हा त्याची वेळ आलेली आहे असं बघून त्याला रुभुक्षानंदानी आधी कर्मयोग त्याचा पूर्ण झाला असं बघून गृहस्थाश्रम पूर्ण झाला. गृहस्थाश्रमात तो स्थिर झाला. त्याला जे काही आधी ज्ञान दिलं होतं या जगाचं ते त्याच्या ठिकाणी स्थिर झालं असं त्यांनी बघितलं. आणि त्याला आता व्यतिरेक ज्ञान त्यांनी द्यायला सुरुवात केली. आता व्यतिरेक ज्ञान म्हणजे काय, तर त्यांनी जो प्रश्न विचारला ना त्याच्या अनुषंगानेच संत सत्पुरुषांचं, सद्गुरूंचं असं असतं, ते काही ग्रंथातलं ज्ञान नाही सांगत, ते व्यवहाराला जोडूनच ते ज्ञान सांगतात. तुला जे काही माहिती आहे फ्रॉम नोन टू अननोन. नाहीतर ज्ञान खूप कठीण आहे म्हणलं, ग्रंथ थोडंसं वाचलं तुम्हाला झोप यायला लागेल, तुम्हाला कंटाळा येईल, कळणारच नाही काय आहे. पण सद्गुरू तुमच्या जीवनातलं जे आहे, तुम्हाला जे काही माहिती आहे, जे काही प्रश्न आहेत त्याच्यावरून ते सर्व ज्ञान सांगत. तर व्यतिरेकाचं ज्ञान त्यांनी किती कौशल्याने सांगितलं बघा. त्याच्यामध्ये त्यांनी जो प्रश्न विचारला होता काय, अननोईंगली जो प्रश्न त्यांनी विचारला, सहज विचारला की तुम्हाला तृप्ती झाली का भोजनाने, आणि तुम्ही कुठून आलात आणि आता कुठे जाणार आहात, हे त्यांनी विचारलं. एवढं प्रश्न विचारले आणि ह्या चारही प्रश्नाच्या उत्तरामध्ये संपूर्ण अन्वयाचं ज्ञान त्यांनी दिलं. अन्वय पद्धतीने त्यांनी ज्ञान दिलं. मग केवढं कौशल्य असेल त्यांचं बघा. जे पूर्ण ज्ञानी असतात त्यांच्या ठिकाणी कौशल्य असतं. तुम्ही काही विचारा ते बरोबर तुम्हाला ते ज्ञान करून देणार. शास्त्रीय ज्ञान आहे पण शास्त्रीय तुम्हाला वाटणार नाही ते. तेव्हा त्यांनी अन्वयाचं ज्ञान काय दिलं, तर ते म्हणाले तू पहिला प्रश्न विचारलास मला की तुमची तृप्ती झाली ना, तुमची भूक भागली ना, तहान भूक भागली ना, तुमची तृप्ती झाली ना. तर ते म्हणाले तू हा प्रश्न मला विचारला की तुमची तृप्ती झाली ना, तर म्हणले तहान भूक, जेवण तुम्ही भोजन केलं, भोजन जे केलं म्हणले त्याने कोण तृप्त झाला. माझ्या ठिकाणी तृप्ती अतृप्ती नाही म्हणले, कारण मी आत्मा आहे. पहिल्यांदाच हे सांगितलं की मी कोण आहे, मी कोण आहे, मी आत्मा आहे. त्याच्यामुळे मला तृप्ती अतृप्तीचा अनुभव नाही म्हणा. आत्म्याला काही तसा अनुभव नसतो. त्याला भूक लागत नाही, त्याला तहान लागत नाही, त्याला चव घेऊ हे काही नाही. तेव्हा म्हणले चव करणे, भूक भागणे, तहान भागणे हा प्राणाचा विषय आहे. आपल्या ठिकाणी पंचप्राण आहेत नाही का. त्या प्राणांचं पोषण कसं होतं, शरीराचं पोषण प्राणाने होतं, चैतन्य शक्तीने. आणि प्राणाचं पोषण कशाने होतं, अन्नाने. आणि म्हणून अन्न हे पूर्ण ब्रह्म असं म्हणतात. म्हणून आपल्याकडे म्हणतात अरे जेवताना बोलू नका. का म्हणतात की जेवताना लक्ष द्या, तुमचा जो प्रत्येक रस आहे त्या रस पूर्ण तुम्ही घेतला पाहिजे. आणि तुम्ही असा रस घ्याल तर तुमचा प्राण पुष्ट होईल. नाही तर तो प्राण व्यवस्थित तुमचा रसाचं शोषण करणार नाही. कारण रसाचं शोषण करायचं तर मनही पाहिजे ना तिथे. शरीराची कृती आहे तर त्याच्यावर तिथे मन पाहिजे. तर म्हणून तुम्ही लक्ष द्या. आणि असं लक्ष देत तुम्ही त्याचं, आपण म्हणतो ना की वी आर एन्जॉईंग फूड, फूड एन्जॉय केलं पाहिजे ना. तर तसं प्राणांचं पोषण तू म्हणशील, तू अन्न म्हणशील, भोजन म्हणशील, तर ते प्राणांचा विषय. आणि मी काही प्राण नाही आहे बघा. यांचं अन्वय ज्ञान सुरू झालं. प्राणाला वेगळं केलं त्याने, स्वतःला वेगळं केलं, त्याला अन्वय असं म्हणतात. स्वतःला आज सांगितलं की मी आत्मा आहे. आणि तू म्हणशील भोजन, तर प्राण वेगळा आहे. थिअरी सांगायला सुरुवात केली पण त्याच्या प्रश्नाच्या अनुषंगाने सांगायला सुरुवात केली, वेगळं करायला सुरुवात केली. मी वेगळा आहे आत्मा आणि प्राण वेगळा आहे. त्याच्यामुळे तू असं म्हणत असशील की मला समाधान झालं भोजनाने, तर मला नाही झालं, प्राणानं झालं. प्राणाला समाधान झालं. काय तहान भूक प्राणाचं. आणि आता तू विचारलं मला तुमची तृप्ती झाली की नाही, तुम्ही तृप्त झालात की नाही. तर ते म्हणले तृप्ती अतृप्ती हा माझा विषय नाही. तृप्ती अतृप्ती हे मला कळत नाही. तृप्ती अतृप्ती ही मनाला कळते. तृप्ती अतृप्ती म्हणजे काय, तृप्ती म्हणजे सुख. एखादी गोष्ट आपण खाऊन तृप्त झालं म्हणजे सुख झालं ना आपल्याला. आणि अतृप्ती म्हणजे त्याला दुःख आहे, म्हणजे त्याला मिळालं नाही अजून एखादी गोष्ट खायला किंवा काही, तर त्याची अतृप्ती आहे. तेव्हा तृप्ती अतृप्ती हे मनाचे गुणधर्म आहेत.
आणि मी तर मन नाही आहे. लगेच त्यांनी मन बाजूला केलं बघा, स्वतःला आत्मा म्हणून बाजूला केलं, इकडे प्राणाला बाजूला केलं. याला अन्वय व्यतिरिक्त ज्ञान म्हणतात. इकडे त्याच्या तिसऱ्या प्रश्नाने त्याला मनाला बाजूला केलं, म्हणजे मी मन नाही, मी प्राण नाही, मी आत्मा आहे. आणि तू म्हणशील की आता तुम्ही कुठून आलात आणि कुठे चाललात आणि कुठे राहता नाही का, हे त्यांनी त्याने विचारले. त्याच्या अनुषंगाने त्याने उत्तर दिलं की तू विचारलंस की तुम्ही कुठून आला, तर म्हणले मी कुठून आलो नाही म्हणले. कारण आत्म्याचा असा आत्मा असतोच म्हणे, तो कुठे येत नाही जात नाही. सदा संचला येत ना जात काही, तया विण कोठे रिता ठाव नाही. आपल्या समर्थ रामदास स्वामींनी फार सुंदर त्याचं वर्णन केलेलं आहे की एका साधकाने त्याला प्रश्न विचारला, आत्म्याबद्दल प्रश्न विचारला. बघा कसं आत्मज्ञान त्यांना दिलं आहे. या अत्यंत सोप्या शब्दात त्यांनी सांगितलं की बसे हृदयी देवतो कोण कैसा, पुसे आदरे साधकू प्रश्न ऐसा. साधकाने सद्गुरूला प्रश्न विचारला की तुम्ही म्हणता सद्गुरू की प्रत्येकाच्या हृदयात देव असतो, मग तो कसा असतो, तो कोण आहे. पुसे आदराने त्यांनी प्रश्न विचारला. परिप्रश्नेनं सेवा, त्यांनी प्रश्न विचारणं हे सुद्धा सेवा आहेत असं म्हणतात. तद्विद्धी प्रणिपातेनं, त्या महापुरुषांकडनं सद्गुरूंच्याकडनं ज्ञान कसं प्राप्त करून घ्यायचं याची सुद्धा विधी आहे म्हणाले. गेला आणि विचारलं असं नाही आहे. त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून आणि मग त्यांना हळूच आपला प्रश्न काय आहे ते विचारलं प्रामाणिकपणे की मला असा प्रश्न पडला आहे सद्गुरू मला सांगा. तर ती सुद्धा एक सेवा आहे, केवढी तरी मोठी सेवा आहे. आणि त्याचा सेवेचा प्रसाद म्हणून ते ज्ञान देतात. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया असं गीतेमध्ये सांगितलं. उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः आत्मदर्शिनः. मग ते ज्ञानी आणि आत्मदर्शी, नुसती ज्ञानी नाही, नुसती ज्ञानी म्हणजे पुस्तक वाचून झालेले, पण ज्ञानी आहेत आणि आत्मदर्शी आहे. आत्म्याला पाहिलं आहे त्यांनी, आत्म्याचा अनुभव घेतला आहे. एवढंच नाही, ते आत्मा होऊन राहिले आहेत. आणि एवढंच नाही तर तुलासुद्धा आत्मा करणार आहेत ते तुलासुद्धा आत्मज्ञान देणार आहे. याला आत्मदर्शी असं म्हणतात. तेव्हा रामदास स्वामींनी सांगितलं वसे हृदयी देवतो कोण कैसा, पुसे आदरे साधकू प्रश्न ऐसा. आदराने त्यांनी विचारलं, मग त्याचं ते उत्तर सांगतात. देह टाकिता देव कोठे राहतो. तो म्हणतो मग देह टाकले, देहात राहतो तो. मग देह टाकल्यानंतर तो कुठे जातो. देह त्यागिता देव कोठे राहतो, पुढे मागुता ठाव कोठे पाहतो. आणि पुढे तो कुठे जातो म्हणजे हेच कोणाला कळत नाही. लोकांना वाटतं की आत्मा कुठेतरी जातो. हा एक मोठा विषय आहे. आता आपण ते थोडक्यात सांगू, पण हा एक मोठा विषय. कोण कुठे जातो आणि कोण जात नाही. तुला जायचं आहे की राहायचं आहे. बरं तुला जायचं आहे तर कुठे जायचं आहे. बरीच ठिकाणं आहेत, त्या ठिकाणाचं आपण काय विवेचन करणार आहोत. आणि कोणी काय करतो आणि त्याच्याप्रमाणे तो कुठे जातो हा एक मोठा विषय आहे. तेव्हा तो साधक विचारतो की पुसे आदरे साधकू प्रश्न ऐसा. देह त्यागिता देव कोठे राहतो. देहाचा त्याग झाल्यावर मग देव कुठे राहतो. पुढे मागुता ठाव कोठे पाहतो. असं त्यांनी प्रश्न विचारला. तर रामदास स्वामींनी जे उत्तर दिलं आहे ते उत्तर मोठं हे आहे. पण ते उत्तर इतरांना लागू नाही आहे. जो सद्गुरूंचा शिष्य आहे त्याच्यासाठी हे उत्तर रिझर्व आहे. आणि तोच ही गोष्ट करू शकतो, कारण तो ही गोष्ट करू शकतो. सद्गुरू त्याला घडवून हा अनुभव आणून देऊ शकतात. आणि बाकीचे जे उत्तर आहेत ते सगळं इतर लोकांना लागू आहे. कोणी योग करत असेल तो कुठे जातो, कोणी काय करत असेल तो कुठे जातो, हा कुठे जातो. पण एकच असं आहे, रामदास स्वामींनी याच्यात हा उत्तर दिलेला आहे. तो कोण आहे, ज्याला हे उत्तर दिलं आहे तो कोण आहे. साधक आहे. साधक आहे म्हणजे सद्गुरूंना शरण गेलेला आहे तो नम्र भावाने, आणि ते त्याला ज्ञान देत आहेत. तो साधक कुठे जातो, शेवटी त्याच्यातला जो देव आहे तो कुठे जातो हे त्या उत्तरात आहे. सगळ्यांसाठी उत्तर नाही आहे, सगळ्यांना लागू नाही आहे. नाही तर लोक म्हणतील अरे असं आहे का असं आहे तर तुमच्यासाठी नाही येते. हां तुमच्यासाठी आहे मनुष्य म्हणून, पण तुम्ही सद्गुरूच्या मार्गात याल तर तुम्हाला सद्गुरू त्याचं उत्तर हे जे आहे
हे कसं त्याचा अनुभव घ्यायचा हे सांगतील. तोपर्यंत नुसतं ज्ञान तुमच्या डोक्यात राहील. पण ठीक आहे, तुम्हाला इन्फॉर्मेशन तर मिळेल ना, की पुढे कधीतरी तुम्हाला वाटलं की आपण करावं तर करावं. तेव्हा त्याचं उत्तर सांगतात की वसे हृदयी देव तो जाण ऐसा. बघा, तुझ्या हृदयात तो देव आहे ना, मी तुला सांगतो, तुझ्या कानात सांगतो. यालाच तर सद्गुरू शिष्य संबंध म्हणतात. वसे हृदयी देव तो जाण ऐसा. जाण, तू ज्ञान करून घे. वसे हृदयी देव तो जाण ऐसा, नभाचे परी व्यापकू जाण तैसा. अरे तो नभाच्या सारखा व्यापक आहे. नभाचे परी हे नभ सुद्धा नाही आहे म्हणाले. नभाचा सुद्धा नाश होणार आहे. आम्ही सांगतो ते लोकांना आश्चर्य वाटलं, आकाशात नाश होतो, आम्हाला तर वाटलं हे नेहमी राहतं. प्रलयात सगळं जातं. पंचमहाभूत आहे ना, म्हणजे पंचमहाभूतांचा लय प्रकृतीत होतो ना. तर पंचमहाभूत, आकाश एक पंचमहाभूत एक भूत आहे. मग सगळ्या पंचमहाभूताचा लय जर प्रकृतीत होतो आणि प्रकृतीचा लय जर अहंकारात होतो, त्याला हिरण्यगर्भ असं म्हणतात. हिरण्यगर्भाचा लय परमात्म्यात होतो. असं प्रत्येकाचं लय आहे पुढे पुढे. तर हे आकाश काय समजलं तू? हे आकाश काहीच नाही म्हणा, हे पंचमहाभूताचं. पण आम्ही तुला दृष्टांत म्हणून सांगितलं, तुला आकाश समजतं म्हणून तुला सांगितलं. हल्ली तर आकाशही दिसत नाही आपल्याला. एवढा फ्लॅट आहे की आकाश बघायचं म्हणजे दुर्मिळ जातं. व्यापकतेची तुला कल्पना यावी म्हणून नभ सांगितलं, आकाश सांगितलं. तू जाशील तिकडे आकाश आहे, तू नाही जाशील तिकडे सुद्धा आकाश आहे. तुझी दृष्टी जाणार नाही तिथेही आकाश. निळं का दिसतो? निळा अंग आकाशात नाही आहे. तुझ्या दृष्टीची कमतरता आहे, तुझ्या दृष्टीचा दोष आहे म्हणून तुला ते निळं दिसतं. वास्तविक ते निळं नाही आहे असं शास्त्र सांगतं. ते निळं नाही आहे. आणि सायन्स पण सांगतं ते आकाशाला रंगरूप नाही आहे. काय आकार नाही आहे, रंगरूप नाही, काय नाही. ते बसं आहे. ते दृष्टीने काही दिसत नाही. न दिसणं, याला न दिसण्याने जे काही दिसतं, जो भास होतो त्याला आकाश असं म्हणतात. न दिसण्याने जो मनुष्याला भास होतो त्याला आकाश असं म्हणतात. तसा परमेश्वर व्यापक आहे. नभाचे परी व्यापक उजाण तैसा, सदा संचला येत ना जात काही. तो सदा संचलेला आहे. आकाश कसं सगळ्या ठिकाणी आहे म्हणा. तू जिकडे जाशील, तुला जिकडे जाता येणार नाही तिकडे सुद्धा आकाश आहे. अगदी बारीकसा बारीक प्राणी जाईल तिथे सुद्धा तो श्वासोश्वास करत असतो. काय तो एकदा बिळात जाऊन गेला, घुसला तरी तिथे वायू असतात. तसं ते आकाश सर्वकडे आहे. त्याला घटाकाश म्हणतात. छोटासा पाणी पिण्याचं भांडं आहे त्याच्यात, त्याला तिथे वाडा आकाश आहे. ती बाटली फुटली तर ते त्यातलं आकाश, बाटलीतलं आकाश मठाकाश, म्हणजे आपल्या घरातल्या आकाशात एकरूप होतं. घर पाडलं, काय त्याला पुनर्बांधणी वगैरे काय म्हणतात, ते केलं तर ते पाडून टाकतात. मग ते घटातलं आकाश कुठे गेलं? ते भूताकाशात गेलं. ते हे भूताकाश. आणि भूताकाश प्रलय झाल्यानंतर हे भूताकाश पण जातं. ते कशात जातं? ते महाकाशात जातं. आणि महाकाशसुद्धा कुठे जातं? ज्ञान झाल्यावर ते चिदाकाशात जातं. असं एवढी गंमत आहे. म्हणजे चिदाकाश हे आत्मस्वरूपात असं हे सगळं आहे म्हणालं. ह्याला ज्ञान असं म्हणतात. आणि तू म्हणले, तू विचारलंस की तुम्ही कुठून आलात. आता मी काय सांगू? सदा संचला येत ना जात काय. मी येत नाही, जातही नाही. काय मी नेहमी राहतो सगळीकडे. आणि तू म्हणतो की कुठे जाणार? मी कुठून आलोही नाही, जाणारही नाही आहे. सदा संचला येत ना जात काही. येत नाही, जाते नाही अशी माझी होत. कारण मी आत्मस्वरूप आहे. आणि आत्मा तर कुठे येत जात नाही म्हणाले. काय नुसतं त्याने हे नाही सांगितलं. माझा अनुभव मी सांगतो, तसा अनुभव तुला घ्यायचा आहे. हे अन्वय ज्ञान तुला सांगितलं मी. ह्याचा अनुभव तुला घ्यायचा आहे म्हणून तुला सांगितलं. पण तुला सांगितलं, तू माझा शिष्य आहे आणि तुझ्यावर माझं प्रेम आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे. तू अत्यंत नम्र भावाने आला आहेस. तू माझं महात्म्य जाणतो म्हणून तुला सांगायचं आहे. म्हणजे एवढ्या गोष्टी माझी सेवा करतो म्हणून. नाहीतर म्हणले नाही. नाहीतर लोक ऐकतात पण कोणाला माहीत आहे? हो, सर्वकडे ब्रह्म आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. मग ते अशा अवस्थेत कशी काय नाही का? मग त्यांची आताची अवस्था अशी काय आहे? सगळ्यांना माहिती आहे ब्रह्मज्ञान. म्हणजे हे ब्रह्मज्ञान सद्गुरूशिवाय होत नाही. हे तेच गंमत आहे. हे त्यांनी हे व्यतिरिकाचं ज्ञान सांगितलं त्याला. आणि त्या ज्ञानाने त्याला एकदम भरून आलं. आणि तो त्यांच्या चरणावर पडला आणि म्हणाला, सद्गुरू, म्हणलं मी धन्य झालो. मला आज तुम्ही एवढं ज्ञान सांगितलं म्हणा. मग त्याला ते ज्ञान त्यांनी सांगितलं. आणि त्याला सांगितलं की आता तू जा घरी. परत घरी त्याला पाठवून दिलं. गृहस्थाश्रम. तेव्हा निदाघाला सांगितलं त्यांनी, ऋभू ऋषींनी, की आता हे अन्वय व्यतिरेक ज्ञान मी तुला सांगितलं.
मी त्याला व्यतिरेक हा शब्द वापरला नाही, आपण समजण्यासाठी वापर की त्याने जे काही आतापर्यंत सांगितलं ते त्याला व्यतिरेक ज्ञान होतं. आता गंमत अशी आहे की हे ज्ञान त्याने सांगितलं आणि हे ज्ञान सगळीकडे लिहिलं आहे, ग्रंथात लिहिलेलं आहे, पण कोणाला फार कठीण असल्यामुळे ते समजत नाही. आता यांनी निदाघाला ते सोपं करून सांगितलं, परंतु सद्गुरू शिष्याला जे सांगतात ना, भक्तीच्या अनुषंगाने ज्ञान हेच आहे. तस्या ज्ञानमेव साधनम इत्येकी असं म्हटलं आहे. भक्तीचं साधन काय हो, कोणाला विचारलं की भक्ती करायची मग साधन काय? तस्या ज्ञानमेव साधनम इत्येकी. तुला भक्ती करायची मग तुला ज्ञान पाहिजे, नाहीतर तुझी भक्ती बेकार. हां, लोकांना कळत नाही काय की भक्तीला ज्ञान पाहिजे भरपूर, तर भक्ती घडेल, नाही तर नाही घडू शकत. तस्या ज्ञानम एव म्हणजे ज्ञानच एकमेव साधन आहे, दुसरं साधनच नाही. ज्ञान असेल तर तू सद्गुरू, आणि ज्ञान हे सद्गुरूंच्या ठिकाणी आहे. तू म्हणशील ज्ञान मी पुस्तक वाचतो, पुस्तकातून आलेलं ज्ञान नाही तुला, त्यांनी भक्ती नाही घडणार तुझी, तुला अहंकार होईल. आणि अहंकार हा भक्तीच्या एकदम विरुद्ध आहे. फार कॉम्प्लिकेटेड आणि फार गमतीदार हे ज्ञान आहे ना, सद्गुरू शिष्य परंपरेचं हे एवढं गमतीदार आणि एवढं हे आनंददायी आहे ना की काय विचारू नका. तेव्हा भक्तीला काय पाहिजे, भक्ती मला करायची, बरं ठीक आहे. मग त्या भक्तीला कसलं साधन करायला लागेल? पूजापती करायला लागेल की काय नाम घ्यायला लागेल, काही यज्ञ करायला लागेल, का अमकं करायला लागेल, ते सगळं करायला, ते अनुषंगिक आहे. पण त्याने ज्ञान नाही होणार तुला. त्याने तुझी एकाग्र अवस्था होईल, काय सत्वगुण वाढेल एवढंच. पण तुला भक्ती कशाने घडेल? त्याचं साधन मात्र तस्या ज्ञानमेव साधनम इत्येकी, एकच साधन आहे. ज्ञान हेच साधन आहे ते. आणि ज्ञान कुठे मिळेल? पुस्तकात नाही मिळणार. पोथी पडे पडे जगमुवा, पंडित भया नकोय, 2.5 अक्षर प्रेम के पडे सो पंडित होय, असं कबीराने सांगितलं आहे. काय गुरु प्रेम का अंक पढाय दिया, पुढे ते सांगतात. असं तू प्रेम म्हणशील, 2.5 अक्षर प्रेम के, चला मी 2.5 अक्षर प्रेमचे पडतो आणि मला ज्ञान आहे. नाही, थांब जरा, पुढचं ऐक म्हणा. गुरु प्रेम का असं लिहिलं जाईल, शिवप्रेम का, विष्णू प्रेम का, देवी प्रेम का असं नाही सांगितलं. गुरु प्रेम का अंक पढाय दिया. अब पढ़ने को कुछ बाकी नाही. आम्ही पुस्तकं आमच्याकडे आहे पुष्कळ, पण आम्ही वाचतो का? नाही, आम्ही वाचत नाही. ते आम्हाला वाचायची गरज नाही. फक्त कोणाला सांगायचं असेल, कोणी म्हणालं ते बाबा असं कसं, तर आम्ही त्याला सांगतो बाबा या ग्रंथामध्ये तू बघ, या ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे, त्याच्यासाठी आम्ही वाचतो, त्याला प्रमाण देण्यासाठी. आणि ज्याला प्रमाणाची आवश्यकता नाही त्याला काही प्रश्नच नाही. पण प्रमाण जर द्यायचं म्हणून आम्ही, बरं आमच्याकडच्या ग्रंथाची गंमत अशी आहे की आम्ही हे ग्रंथ याच्यातले विकत फारच कमी घेतलेले आहे, पण आम्हाला लोकांनीच पुष्कळ ग्रंथ दिले. कारण काय, आम्ही त्यांना म्हणतो काय होतं तुम्ही ग्रंथ, पूर्ण विवेकानंद साहित्य, पूर्ण अमुक, हे सगळे ग्रंथ आम्हाला. म्हटलं तुम्ही कसं काय, मला नाही म्हटलं ग्रंथ ते अगदी हे यांनी सांगतात प्रामाणिकपणे, हे आम्ही वाचले. म्हणले काही समजलं नाही म्हणा मला. मग आता घरी ठेवून काय उपयोग आहे, त्याच्यापेक्षा तुमच्याकडे ठेवलं बरं. म्हटलं मी ठेवून देतो. म्हणजे मी पण वाचत नाही. म्हटलं मला माहिती आहे काय लिहिलं. मला जेव्हा प्रमाण द्यायचं असेल तेव्हा पटकन मी काढून अनुक्रमणिकेत बघीन आणि त्याचं ते पान काढून त्याला दाखवेन की बाबा हे आहे, मी म्हणतो आहे याचं इथे प्रमाण आहे. अनुक्रमणिक वाचलं की झालं. आम्हाला ग्रंथ वाचायची गरज नाही, कारण ते ज्ञान सगळं आम्हाला माहिती आहे. फक्त अनुक्रमणिकेमध्ये आम्ही त्यांचं रेफरन्स घेतो आणि ते पान काढून तुला दाखवतो. याच्यासाठी आमचे सगळे ग्रंथ आहे. लोक म्हणतात तुम्ही एवढं अभ्यास केला. नाही म्हणलं, आमचा अभ्यास मूळ सद्गुरूंच्याकडे झाला. सद्गुरूंच्याकडून पूर्ण आत्मज्ञान झाल्यावर, तो पूर्ण झाल्यावर त्याला कुठले विचार ना. आता आम्हाला मॅनेजमेंटमधलं काही विचारा, कोणी स्टुडंटने विचारलं तर आम्ही त्यांना सहज सांगू शकतो का आम्ही PhD केलं आहे म्हणून, काय सखोल ज्ञान आहे म्हणून कुठलेही सांगू शकतो. तू कुठल्याही पुस्तकात बघ, तू 100 पुस्तकात बघ, तेच दिलेलं असतं काय. तेव्हा ते सद्गुरू शिष्य परंपरेचं म्हणले हे वैशिष्ट्य आहे.